आज मुंबईत बोलवलंय तुम्हाला, आज मुंबईत बोलवलंय केंद्रबिंदू तुम्ही असणार आहात. मुंबईत आज बैठक आहे. मुंबईत आत्ताच आलो, कोणतीही बैठक आज नाही. आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही. साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो, साहेब आमच्या संपर्कात असतात, आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो. आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल, मला वाटतं त्यांनाच विचारा, भूकंप काय अंबादाने, काय भूकंप आहे का नाही? अंबादाने सामान्य शिवसंख्या, त्याच्यामुळे काय भूकंप गेला का? जायचंय कुठं? यांच्याकडे नाही बाबा, असं कुठं काही गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं. पण ही चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात. त्याला काय आजच काय, नेहमीच करतात. निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता, जो विरोधी पक्षनेता आहे, त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही? मी काय खैरे साहेबांकडे कोण थोडी पक्षच काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे कोण पक्षाचं काम करतो. त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं देणं. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल? माझी मागणी नोंदवलेली आहे, शेवटी मिळो न मिळो. पण सर्वे पण जर मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार, कारण ते सारखेच डावलतात खैरेंना मिळालीच तर. पण मी सांगितलं, मी पक्षाचा बांधील सैनिक आहे. मागच्या 2 टर्म इच्छा व्यक्त केलेली असताना मी निवडणूक प्रमुख होतो, मला तिकीट नाही भेटलं तरी, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही. तुम्ही खैरेंचं काम करणार का मग जो उमेदवार ते असले? खैरेंचं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली, पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का? मला असं वाटतं पक्ष नेतृत्व सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो. जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो. मी आता इथं खाली उभा आहे तर मी एवढाच विचार करेल, वरचा माणूस वरचा विचार. जिल्ह्याचा आवाका तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का? हे पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षनेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं, ही आमची जबाबदारी असेल. त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी. म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागलं की चंद्रकांत खैरे उमेदवारी दिली तर नुकसान होऊ शकतं, असं कुठं म्हटलं? मी काय म्हटलं, सगळ्यांनी कोणीही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी. उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो, खैरेसाहेब दिलं तरी होत असतं. परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं. असं थोडी लगे मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही. तेही चांगले आहेत. त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्यावर. माझा नाही, मी ते नेते आमचे असंच म्हणाले. गेली निवडणूक पण तुम्हीच हरवली त्यांना, म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणून दाखवा. म्हणजे याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा? या वाक्याचा अर्थ काय समजायचा? नाही, ते असे आरोप करत असतात. त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं. त्यांचा एक स्वभाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता. त्यांच्या दोघांमध्ये हा वाद सतत राहतोच आहे. वाद थोडे, पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे? वाद आहे ना, वाद नाही, स्पर्धा आहे. स्पर्धा असली पाहिजे पक्षात. ज्या दिवशी निर्णय दिला त्या दिवशी एक व्हायचं, संपला विषय. निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं, पळत राहायचं. त्याला काय प्रॉब्लेम? तुम्ही शिंदे सेनेत जाणारच नाहीत? बिलकुल नाही, कदापि नाही, कधीच नाही. शाश्वत अरे शिंदे सेना आहे किती दिवसाची? 2-5 महिन्याची. नंतर कसली राहणार ती सेना? पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहेत आणि तुम्ही लोकसभा लढवावी, ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे. तुम्हाला कोणी शिंदे सेनेच्या माणसं सांगितलं का? असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल. तुम्हाला कोणी काही सांगितलं तर त्याला मी काय सांगू शकतो? एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा, म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात. 100%. तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपटताय, पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे 20 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर 4 दिवसापूर्वी केलेली आहे. अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुगलबंदी दिसते आहे. उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात. काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून. 8-10 दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली. त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली.
त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांचे एक टेंटेटिव्ह त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून, तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत. अंबादास या नावाची वारंवार चर्चा का हो? ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू आहे म्हणून. याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली. कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना, त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल, त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असेल तर पहिल्याच दिवशी गेलं. आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून? ते त्यांना विचारा, मला कशा विचार. तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ शिंदे? असं ऐकलंय आम्ही. नाही कामाला मी लावतो फोन, त्याला काय मी विरोधी पक्ष नेता राज्याचा, जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावावं लागेल आणि त्यांना ते काम पण तुमचे फोन होत राहतात. नाही याची कामं ते बोलायला घरातल्या कुटुंबात नाही असं मी कधी लावत नाही फोन. त्यांची येतात तुम्हाला फोन नाही मान्य. ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर जे काही मिळाले पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे. ते लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की शिवसेना ती काय शिवसेना अगोदरची 2018 पासून ती सगळी रक्कम आहे. राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष